आज मी तुम्हाला नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या पण आयुष्यात कधी ना कधी घडलीच असेल. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आता आपले डिप्लोमाचे पेपर वगैरे सगळे संपले होते, त्याच्यामुळे आपल्याला महिनाभर सुट्ट्याच होत्या. म्हणून म्हटलं टाइमपास करण्यापेक्षा कुठेतरी कंपनीत जाऊ. तसं तर डिप्लोमा कंप्लीट व्हायला अजून थोडा वेळ आहे, पण आपल्याला आयटीच्या बेसवर कुठं पण जॉब लागून जातो. ह्याच आशेने मी सुद्धा निघालो होतो सातपूर एमआयडीसी कडे. पण मला तिथे गेल्यानंतर अशी एक रियालिटी माहिती पडली, जी प्रत्येक एमआयडीसीत काम करणाऱ्या व्यक्तीला माहित असेल. तसं तर मी बऱ्याच कंपन्या फिरलोय आणि बऱ्याच ठिकाणी मला जॉब ऑफर पण केला, पण त्याच वेळी माझ्या एक गोष्ट अशी निदर्शनास आली की हे कंपनीवाले फक्त आपल्याला वापरून घेत आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. हे बघा, प्रत्येक जण जेव्हा इथं काम मागायला येतोय त्या प्रत्येकाला फक्त एक ठराविक काळापुरतं वापरून घेतल्या जातंय. जॉईनिंगच्या वेळेस हे लोक असं सांगतात की एका वर्षाच्या काळासाठी ईपीपी किंवा अप्रेंटिसच्या पदावर यांना घेतलं जातं आणि काम आवडलं तर पुढे ठेवलं जाईल, असं बोलून घरी काढून देता एका वर्षानंतर. म्हणजे कंपनीला कोणीही परमनंट नाही करायचं, फक्त एक मजदूर हवा आहे कंपनीला. आणि यामध्ये सगळ्यात जास्त कोंडमारा होतो तो म्हणजे गावाकडच्या मुलांचा. रोजगार नसल्यामुळे लोक गावावरून शहराकडे कामासाठी येतात, पण यांना मात्र फक्त एमआयडीसीत आदबून घेतल्या जातं. आणि यामध्ये सगळ्याच कंपन्या समाविष्ट नाही, पण बऱ्यापैकी आहे. मला कोणत्याही स्पेसिफिक कंपनीबद्दल नाही बोलायचंय, मी फक्त सत्य परिस्थिती समाजाच्या पुढे आणतोय.